ठाकरे बंधूंच्या मराठी विजयी मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही। युतीचा निर्णय नोव्हेंबरमध्ये परिस्थिती बघून घेणार। मनसेच्या नाशिकच्या शिबिरातून मोठी बातमी। राज ठाकरेंविरोधात वकील आक्रमक, भडकाऊ भाषण केल्याची पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार। परप्रांतीयांवरील हल्ल्यांवरून नित्यानंद शर्मा, पंकज कुमार मिश्रा यांची तक्रार। महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणं महत्त्वाचं, उद्धव ठाकरेंचं विधान। तर स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय निवडणूक जाहीर झाल्यानंतर ठरवणार, अशी माहिती। विधानसभेत आदित्य ठाकरे आणि निलेश राणे नडले। चड्डी बनियान गँग कुठेही बुक्का मारतात, आदित्यांचा टोला। तर कोणती गँग, नाव घ्यायला भीती वाटते का, निलेश राणेंचं उत्तर। मनसेचा आजपासून 3 दिवस इगतपुरीत शिबिर। राज ठाकरे शिबिरासाठी दाखल। युतीबाबतचा निर्णय शिबिरात होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष। जयंत पाटलांना पंतप्रधान मोदींच्या योजना आवडू लागल्यात। मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। जयंत पाटलांच्या प्रश्नावरून फडणवीसांचं मिश्किल विधान। प्रवीण गायकवाडांच्या हत्येचा कट होता, दीपक काटेकडे पिस्तूल होती, विरोधकांचा विधानसभेत आरोप। तर संपूर्ण माहिती घेऊन कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ मराठा संघटना आंदोलन करणार। अक्कलकोट दौऱ्यावेळी गायकवाडांना काळं फासत शाईफेक। पुण्यात गायकवाडांवर दुग्धाभिषेक। प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणारा भाजपचा पदाधिकारी, विरोधकांचा आरोप। तर दीपक काटेचा भाजपशी संबंध नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण। मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। नसीम खान, भाई जगतापांची वर्षा गायकवाडांविरोधात नाराजी। पक्षात डावललं जात असल्याचा आरोप। थेट दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटणार। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुढे ढकलली। आज प्रकरण ऐकण्यास कोर्टाचा नकार। सुप्रीम कोर्ट ऑगस्टमधील तारीख देणार। शेतीबाबत माहिती नसलेली लोक पदावर आहेत। द्राक्ष कशी उगवतात, कृषी मंत्र्यांना माहिती नाही। रोहित पाटलांचा सरकारवर हल्लाबोल। बच्चू कडूंच्या 7/12 कोरा पदयात्रेत सहभागी होत दिला पाठिंबा। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मोर्चा। गडिंग्लज शहराच्या मुख्य रस्त्यावरून निघाली पदयात्रा। महामार्गाला विरोध करणाऱ्यांचा निषेध।